युनेस्को मध्ये महाराष्ट्रातील 3 किल्ल्यांचं नामांकन झालेलं आहे। त्यामध्ये अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महाप्रतापी महाराज यांच्या संयुक्त माध्यमाने आज या ठिकाणी आपण गड किल्ले स्वच्छता मोहिमेअंतर्गत आपल्या मावळ तालुक्याचं भूषण साफसफाई केल्यानंतर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात? आपणा सर्वांचं माझा चॅनल काशी केशरमध्ये आपले हार्दिक स्वागत। युनेस्को मार्फत पुणे जिल्ह्यातील किल्ले लोहगड, किल्ले शिवनेरी आणि किल्ले राजगड या 3 किल्ल्यांचं वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी किंवा जागतिक वारसा स्थळांसाठी यांना नामांकन मिळालेलं आहे। या 3ही किल्ल्यांची तपासणी 29 सप्टेंबर व 30 सप्टेंबर 2024 रोजी युनेस्को मार्फत होणार आहे। या किल्ल्यांचे हे किल्ले मुळातच एकदम सुंदर आहेत, परंतु या किल्ल्यांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये स्वच्छतेसंदर्भातील, यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तसेच पंचायत समिती मावळचे गटविकास अधिकारी श्री सुधीरजी भागवत साहेब, गट शिक्षण अधिकारी यांनी एक मावळ तालुक्यातील संस्थांना आवाहन केलं की आपण मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर स्वच्छतेसंदर्भातलं कार्य असेल किंवा साफसफाईचे कामे असतील हे आपण पाहावीत, की जेणेकरून यामध्ये स्वच्छतेसंदर्भातून कोणतीही त्रुटी येणाऱ्या कमिटीला दिसू नये। आपला किल्ला मुळातच सुंदर आहे, तो सुंदरच असणार आहे, परंतु तरीही यामध्ये कोणती त्रुटी राहू नये म्हणून सर्वांनी स्वच्छतेमध्ये भाग घ्यावा। याकरिता पंचायत समितीचे ग्रामसेवक असतील, पंचायत समिती मावळमधील सर्व शिक्षक असतील, यांनी किल्ले लोहगडावर स्वच्छतेसंदर्भातलं कार्य हाती घेतलेलं आहे। याचाच एक खारीचा वाटा म्हणून माझ्या फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडेने सुद्धा या स्वच्छते मोहिमेमध्ये सहभाग घेतला व या ठिकाणचं स्वच्छतेसाठी मंगळवारी आम्ही फ्रेंड्स ग्रुप मार्फत लोहगडावर स्वच्छता मोहीम राबवली। 1 दिवस छत्रपतींसाठी, 1 दिवस स्वच्छतेसाठी या मथळ्याखाली आम्ही सर्व फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य या ठिकाणी जाऊन स्वच्छता केली व किल्ल्याचं पावित्र्य राखावं या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी कार्य करण्याचा, आमच्या वाटीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला। मावळ तालुक्यातील लोहगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये निश्चितच समाविष्ट होईल आणि या किल्ल्यामुळे आपले मावळचे असतील, पुणे जिल्ह्याचे असतील, महाराष्ट्राचे असेल, भारत देशाचे असेल नाव हे जागतिक स्तरावर उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही, याचा मला सार्थ विश्वास आहे, सार्थ अभिमान आहे। जय शिवराय। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात? चलो आपण जाऊयात लोहगडला। 1 दिवस छत्रपतींसाठी, 1 दिवस स्वच्छतेसाठी। लोहगड, मावळ तालुक्यातील लोहगड हा एक प्रसिद्ध किल्ला आहे। या किल्ल्यावर आज फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे आणि शिक्षक आणि मित्र परिवार या ग्रुप मार्फत आज लोहगडावर स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेसाठी अनेक शिक्षक बंधू भगिनींनी यामध्ये सहभाग आज घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात स्वच्छता करणार आहेत। तर आज आपल्याला लोहगड संदर्भात आणि या स्वच्छतेच्या संदर्भात श्री बनसोडे साहेब आपल्याला माहिती देतील। नमस्कार मित्रांनो, युनेस्को मध्ये महाराष्ट्रातील 3 किल्ल्यांचं नामांकन झालेलं आहे। त्यामध्ये मावळातील लोहगड किल्ल्याचं युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये नामांकन मिळालेलं आहे। तर त्यासाठी लोहगडाची स्वच्छता मोहीम फ्रेंड्स ग्रुप मार्फत आपण आयोजित केलेली आहे। फ्रेंड्स ग्रुप आणि मित्र परिवार लोहगडाचे आज पूर्ण स्वच्छतेसाठी काम करणार आहोत। तर अशा पद्धतीनं जर लोहगडाला जागतिक वारसा स्थळामध्ये जर नाव मिळत असेल तर हा फ्रेंड्स ग्रुपचा एक खारीचा वाटा असेल त्यामध्ये। तर त्याबद्दलचा हा आजचा आमचा ट्रेक आहे। धन्यवाद। धन्यवाद। चला आपण भेटूयात लोहगडावर। येस। मित्रांनो, आपल्या पुढं
जे आता किल्ला दिसतोय, डोंगर दिसतोय, तो डोंगर नसून एक मावळ तालुक्यातील प्रसिद्ध असा किल्ला आहे, किल्ला लोहगड. आपण आता भाजेच्या एंट्रीला आहोत, भाजे लेणीच्या जवळ. तर हा पुढं एकदम विहंगम असं दृश्य आहे, पुढं एकदम मस्त जबरदस्त वातावरण आहे. तुमच्या गोळीवाडीचे फोटो पाठवा उद्या परवा. नाही मग काय म्हणते पोरांना सांगा ना. मित्रांनो, ह्या पॉइंटवर दोन्ही किल्ले दिसतात, विसापूर आणि लोहगड. एकदम ते जुळे किल्ले असण्यासारखे आहेत. मध्ये नॉर्मलची एक दरी आहे, खिंड. आता आपण लोहगड किल्ल्यापाशी लोहगड पायथ्याशी आलेलो आहोत. शिवाजी जय भवानी. हर 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 महादेव. सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी जय भवानी. जय भवानी. जय शिवाजी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतास सिंहासनाधीश्वर स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत राजमान्य राजश्री अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महाप्रतापी महाराज धीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. येस. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या मावळ भूमीतील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज ह्या ठिकाणी मावळ शिक्षक प्रबोधन परिवार, तळेगाव फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी स्वच्छ भारत सुंदर भारत ह्या मोहिमेअंतर्गत अगदी ह्या पंधरवड्यामध्ये 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची जयंती आहे. त्यानिमित्त या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप आणि मावळ शिक्षक प्रबोधन परिवार यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हा कार्यक्रम ह्या ठिकाणी संपन्न होत असताना आम्हाला सांगायला एक अभिमान वाटतो की आपल्या मावळ तालुक्यामधील अगदी युनेस्कोच्या माध्यमातून मानांकन मिळालेला किल्ला म्हणजे आपला लोहगड किल्ला. हे मावळचं वैभव, ही मावळची श्रीमंती आज ह्या ठिकाणी जतन करण्याच्या दृष्टीने आज आपला मावळ शिक्षक प्रबोधन परिवार, फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता मोहीम या ठिकाणी होत आहे. ह्याच्या प्राथमिक स्वरूपामध्ये आपण सुरुवात या ठिकाणी आपली शिवप्रतिमेचे या ठिकाणी पूजन झालेलं आहे. वास्तविक पाहता स्वच्छ भारत सुंदर भारत ह्या मोहिमेअंतर्गत या ठिकाणी कार्यक्रम होत असताना मावळ तालुका पंचायत समिती, मावळ शिक्षण विभाग, मावळ शिक्षक प्रबोधन परिवार, फ्रेंड्स ग्रुप, तळेगाव दाभाडे आणि हिरकणी ग्रुप मावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी स्वच्छ भारत सुंदर भारत ही मोहीम या ठिकाणी आपण राबवत आहोत. तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, ह्या गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सगळेच कला क्रीडा राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळींचं या ठिकाणी सर्वप्रथम सरचे स्वागत करतो. मावळ पंचायत समिती शिक्षण विभागाने फ्रेंड्स ग्रुप आणि मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आणि हिरकणी ग्रुप यांच्या संयुक्त माध्यमाने आज या ठिकाणी आपण गड किल्ले स्वच्छता मोहिमेअंतर्गत आपल्या मावळ तालुक्याचं भूषण असलेला युनेस्को मार्फत लोहगड हा किल्ला आपल्या युनेस्कोने त्याची निवड केलेली आहे. आणि गड किल्ले बनवा या मोहिमेअंतर्गत सुद्धा या 3 किल्ल्यांची निवड केलेली आहे. आणि मावळ तालुक्यातून लोहगड किल्ला आपला घेतलेला आहे. त्यामुळे आपण मावळच्या मातीतल्या माणसांना निश्चितच याचा अभिमान आहे. आणि माझे शिक्षक जे बांधव आहेत त्यांच्या मदतीनं आज आपण या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचा जो उपक्रम आहे, स्वच्छता पंधरवडा चालू आहे, त्या अंतर्गत या ठिकाणचे ग्रामसेवक असतील, सरपंच असेल आणि आपले सर्व शिक्षक बांधव असेल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी 30 तारखेला भव्य दिव्य असा
कार्यक्रम युनेस्को मार्फत घेण्यात येणार आहे. तर त्या अगोदर आपण पूर्वतयारी म्हणून सर्व स्वच्छता मोहीम या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि खरोखर माझ्या शिक्षक बंधू भगिनींचा अभिमान वाटतो की या ठिकाणी आपण या मोहिमेला उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि सकाळपासून आपण या उपक्रमात सहभागी झालेलो आहे. तर चला गड किल्ले स्वच्छ करूया आणि आपले मावळचे नाव युनेस्को मार्फत जगभरात नेऊया. संतोषजी शेटे, व्हाईस चेअरमन यशवंतजी काळे सर, आडकर सर, सुनील भाऊ ठोंबरे, संतोषजी शेटे, विकास अधिकारी 5-7 जणांमध्ये पंचायत समिती मावळ यांच्या विनंतीला मान देऊन मावळ शिक्षक प्रबोधिनी परिवार व फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांचा जो परिवार आलेला आहे त्या परिवाराचं सर्वप्रथम ग्रामपंचायत लोहगडच्या वतीनं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. पेटन सापडले बघा, काळजी घ्या. प्लास्टिक आणि कागद एवढ्या लोकांमध्ये 3च बॅग आल्या. शिक्षक इथं गरजेचं आहे. इकडे घ्या घेतात बघा. इकडे घ्या. साफसफाई केल्यानंतर या ठिकाणचा फार मोठ्या प्रमाणातील कचरा फ्रेंड्स ग्रुप मार्फत गोळा करण्यात आला. मित्रांनो, मोठ्या प्रमाणात कचरा आमच्या फ्रेंड्स ग्रुपने लोहगड किल्ल्यावरील उचललेला आहे. काय उतरा चला झाडात. ओके ओके. या ठिकाणी युनेस्को जागतिक स्तरावर ह्या पुणे जिल्ह्यातील 3 किल्ल्यांची निवड झालेली आहे. त्यामध्ये राजगड, शिवनेरी आणि लोहगड या किल्ल्याची नामांकन या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. युनेस्कोची टीम या ठिकाणी येणार आहे. तर पर्यटनाचा हा अभेद्य असा हा लोहगड किल्ला या मावळ तालुक्यातील फ्रेंड्स ग्रुप परिवाराने
स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे. शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हा फ्रेंड्स ग्रुप या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवते. आणि ह्या लोहगड ह्या गावामध्ये प्रत्यक्ष ह्या फ्रेंड्स ग्रुपचे 50 सदस्य या ठिकाणी गावागावातला गल्लीबोळातला कचरा या ठिकाणी स्वच्छ करत आहेत. या ठिकाणी पिशव्या भरलेल्या आहेत आणि कचऱ्याच्या गाडीमध्ये आपल्याला पिशव्या ठेवायच्या प्लास्टिक रॅपर सगळ्या प्रकारचे आपल्याला उचलायचे आहेत. सगळ्यात जास्त बॉटल आहेत आणि घराघरामध्ये सुद्धा आपल्याला प्रबोधन करायचं. तर नक्कीच तुम्ही आपण सर्वजण इथं आला. तुमच्या अगोदर देखील आलेल्या टीमचं, उद्या काही येणाऱ्या टीमचं, मी एक ह्या गावचा ग्रामस्थ म्हणून, ह्या गावचा प्रतिनिधी म्हणून आमच्या ग्रामपंचायत बॉडीच्या वतीनं, सरपंचाच्या वतीनं आपलं हार्दिक असा आभार व्यक्त करतो. आपण असंच यावं, असंच आमच्या गावावरती, आमच्या तालुक्यावरती, परिसरावरती असंच तुमच्या लोकांचं एक ज्या भावनेनी तुम्ही घडवताय त्याच्यापेक्षा अधिक भावनेनी डेव्हलप करून कसा आपला भाग, कारण माझ्या दृष्टीने तरी आपला भाग हा पूर्णतः तुमच्याच हातात आहे. तुमच्याच मनात जे येईल ते तुम्ही घडवणार आहे. तर तुम्हाला देखील, आणि एक राहिलं की माझ्या वाढदिवसाच्या दिलेल्या तुम्ही शुभेच्छा, त्याबद्दल देखील आपलं खूप खूप आभार आहे व्यक्त करतो. आणि तुम्हाला ह्या पुढील कार्यात खूप खूप शुभेच्छा देतो. माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती. चेअरमन, वर बघून नका दमजीर होती तर या वर या.